गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बनवण्यामागचे उद्देश असे आहेत. आपण जी गणपतीची आरती म्हणतो त्याचा अर्थ समजून घेणे, त्याचबरोबर इंग्रजी भाषा शिकणे आणि गणपतीच्या आरतीचा अर्थ समजून घेणे म्हणजेच गणपतीची भक्ती करणे असा उद्देश आहे. चला तर मग पाहूया गणपतीच्या आरतीचा अर्थ. मी सुरुवातीला आपण जी गणपतीची आरती मराठीतून म्हणतो त्या मराठीतील आरतीची एक एक ओळ मी वाचेल, त्यानंतर त्याचा अर्थ इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये मी सांगेल. तर पहिली ओळ अशी आहे, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. अशी आपण आरतीला सुरुवात करतो. तर त्याचा इंग्रजीमध्ये असा अर्थ आहे, ओ लॉर्ड हू प्रोव्हाइड्स जॉय, टेक्स अवे सॅडनेस अँड रिमूव्ज ऑल विघ्नाज मीन्स ऑब्स्टॅकल्स इन लाईफ. हे देवा, जो देव आपणाला आनंद देतो, प्रोव्हाइड्स म्हणजे पुरवणे देणे, जॉय आनंद, टेक्स अवे सॅडनेस जो देव आपलं दुःख दूर करतो, आपल्याला दुःखापासून वाचवतो, अँड रिमूव्ज ऑल विघ्नाज. विघ्नाज म्हणजे ऑब्स्टॅकल्स, अडचणी अडथळे. आपण मराठीमधून विघ्न आलं म्हणजे अडचण आली. जो देव आपले विघ्न, आपल्या अडचणी, आपल्या जीवनातील अडथळे दूर करतो, काढून टाकतो, रिमूव्ज, अशा देवा, असं आपण गणपतीचं वर्णन करत आहे, गणपतीची आरती म्हणताना म्हणत आहे. पुढे असं सांगितलेलं आहे, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. त्याचा इंग्रजी आणि मराठीमध्ये असा अर्थ आहे, हू स्प्रेड्स लव एव्हरीवेअर ॲज हिज ब्लेसिंग्स. जो देव पसरवतो, काय पसरवतो? प्रेम, लव, प्रत्येक ठिकाणी, सगळीकडे. आणि त्याचं जे प्रेम आहे ते त्याचे आशीर्वाद आहेत, आशीर्वादरूपी प्रेम आहे. हे आशीर्वादरूपी प्रेम हा देव सगळ्यांना देतो, सगळीकडे पसरवतो, असा या ओळीचा अर्थ आहे. तर पुढे काय सांगितलं आपल्याला पाहायचं आहे, सर्वांगी सुंदर उटी सेंदुराची. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, हू हॅज लवली सेंदूर उठणं, येलो ऑरेंज फ्रॅग्रंट पेस्ट ऑल ओव्हर हिज बॉडी. आणि ज्या देवा, हू हॅज जे गणपतीच्या सर्व शरीरावर, ऑल ओव्हर हिज बॉडी काय आहे, हू हॅज लवली, छान सुंदर, शेंदूर उठणं आहे. शेंदूर उठणं म्हणजे पिवळ्या आणि नारंगी रंगाची सुगंधी पेस्ट. पेस्ट म्हणजे लगदा. या गणपतीच्या अंगावर, सर्व अंगावर पिवळ्या आणि नारंगी सुगंधी असलेली पेस्ट आहे. त्याला आपण शेंदूर उठणं म्हणतो. मराठी आपण म्हणताना काय म्हणलो आपण, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची. हे गणपती तुझ्या अंगावर छान सुगंध असणारी, अत्यंत छान अशी शेंदूर
तुझ्या अंगावर आहे उठणं आहे, शेंदूर उठणं आहे. पुढे असं सांगितलेलं आहे, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. आणि आपण गणपतीला असं म्हणत आहोत, हू हॅज नेकलेस ऑफ मुक्ताफळ, की तुझ्या गळ्यामध्ये नेकलेस आहे, म्हणजे तुझ्या गळ्यामध्ये हार आहे. कशाचा हार आहे? मुक्ताफळ. तुझ्या गळ्यामध्ये मुक्ताफळांचा हार आहे. मुक्ताफळ म्हणजे मोती. संस्कृतमध्ये मुक्ताफळांना म्हणजे मोती म्हणतात. अराउंड हिज नेक, तिच्या ह्या गणपतीच्या मूर्तीच्या गळ्यामध्ये मुक्ताफळांचा हार आहे, मोत्यांचा हार आहे. पुढे असं सांगितलेलं आहे, जयदेव जयदेव जयमंगल मूर्ती. इंग्लिशमध्ये असं म्हणतात, हेल द गॉड, हेल द गॉड, हेल द ऑस्पिशियस गॉड. हे देवा, तुझा जय जयकार असो. हेल द गॉड म्हणजे जय जयकार. मंगलमूर्ती आहे, शुभमूर्ती. तू शुभमूर्ती आहेस, तू मंगलमूर्ती आहेस, आणि तुझा जय जयकार आम्ही करत आहोत. पुढे सांगितलेलं आहे, दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. म्हणजे त्याचा इंग्रजी आणि मराठीमध्ये असा अर्थ आहे, ऑल आवर विशेस आर फिल्ड जस्ट बाय दर्शन, लुकिंग ॲट द आयडॉल. आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, पूर्ण केल्या जातात, आर फुलफिल्ड, फक्त तुझ्या दर्शनाने. आम्ही ज्यावेळेस तुझं दर्शन घेतो, तुझ्याकडे पाहतो, तुझ्या मूर्तीकडे ज्यावेळेस पाहतो, तेव्हा आमच्या मनातील सर्व इच्छा, आमच्या मनोकामना ह्या तुझ्या आशीर्वादामुळे पूर्ण होतात. पुढच्या कडव्यामध्ये काय म्हटलेले आपण पाहूया. रत्नखचित फरा तुझं गौरी कुमरा. याचा अर्थ असा आहे, सुरुवातीला आपण इंग्रजीमध्ये पाहूया. ऑफरिंग यू सीट स्टडेड विथ रत्न मीन्स ज्वेल्स फॉर यू गौरी कुमरा सन ऑफ गौरी. हे गणपती राया, तू गौरीचा पुत्र आहेस, म्हणजे गौरी कुमरा, तू गौरीचा पुत्र आहेत, आणि तुझ्यासाठी आम्ही रत्न असलेलं, हे जे रत्नाचे दागिने आहेत, असं सिंहासन आम्ही तुम्हाला देत आहोत. किंवा इथं असाही अर्थ घ्यायचा आहे की तुझं जे सिंहासन आहे हे रत्नाने जडवलेलं सिंहासन आहे. स्टडेड विथ म्हणजे रत्न लावलेलं तुझं सिंहासन आहे. अशा सिंहासनावर तू बसलेला आहेस आणि तू गौरी पुत्र आहेस. पुढं काय सांगितलेले पहा. चंदनाची उटी कुमकुम केशरा. पहा, म्हणजे स्नेरिंग यू विथ चंदन सॅन्डलवूड उटणं पेस्ट अँड कुमकुम रेड तिलक ऑन युअर हेड. आरतीमध्ये असं वर्णन केलेलं आहे की तुझ्या कपाळावर चंदनाची पेस्ट आहे, म्हणजे चंदन लावलेलं आहे, चंदनापासून तयार केलेलं उटणं लावलेलं आहे, की जे उटणं, ज्या उटण्यामध्ये कुंकुम
म्हणजे ज्या उटण्यामध्ये केशर आणि कुंकू मिक्स केलेलं आहे, मिसळलेलं आहे, असं चंदनाचं उटणं तुझ्या कपाळावर आहे. किंवा असाही अर्थ घ्यायचा की आम्ही तुझ्या कपाळावर हे सुगंधी असं चंदनाचं उटणं लावत आहोत किंवा लावलेलं आहे. पुढे असं सांगितलेलं आहे, हिरे जडित मुकुट शोभतो बरा. तुझ्या डोक्यावर जो मुकुट आहे, क्राऊन आहे, तो हिरे लावून तयार केलेला आहे. हिऱ्यांनी तो मुकुट सजवलेला आहे, जडवलेला आहे आणि तो तुला शोभून दिसतो. सूट्स, तुला तो शोभून दिसतो, असं या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. पुढे असं सांगितलेलं आहे, ऋणझुनती नुपुरे चरणी घागरिया. म्हणजे काय पहा, हुज अँकलेट्स टिंगल इन हिज फीट. ही देवा तुझ्या पायांमध्ये, म्हणजे तुझे ज्या पायामध्ये पायल आहेत, पैंजण आहेत, ते रुंझुनत आहेत. म्हणजे त्याचा मंजूळ असा त्या पायलमधील घुंगरांचा मंजूळ असा आवाज येत आहे. हेल द गॉड, हेल द गॉड, हेल द ऑस्पिशियस गॉड. हे आपण पुढं म्हणतो पहा, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. म्हणजे हे देवा तुझा जय जयकार आहे, आम्ही तुझा जय जयकार करतो, तू मंगलमूर्ती आहेस. आणि पुन्हा आपण ध्रुवपद म्हणतो, ऑल आवर विशेस आर फील्ड जस्ट बाय दर्शन लुकिंग ॲट द आयडल. आम्ही ज्यावेळेस तुझ्या मूर्तीकडे पाहतो त्यावेळेस आमच्या सगळ्या इच्छा मनोकामना तुझ्याकडून पूर्ण केल्या जातात, असं दुसऱ्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण तिसऱ्या कडव्याचा अर्थ समजून घेणार आहोत. लंबोदर पितांबर फणीवर बंधना. याचा अर्थ काय आता आपण पाहायचा आहे की हे गणपती तू लंबोदर आहेस. लंबोदर म्हणजे फ्रॉम द लॉंग, लंबोटमी उदर. तुझं पोट लांब आहे, मोठं आहे. हू वियर्स पितांबर, तू पितांबर घालतोस, तू पितांबर परिधान करतोस. पितांबर म्हणजे येलो क्लोथ वॉर्न बाय मेन ड्युरिंग पूजा. पूजा करताना जे पिवळं वस्त्र घालतात त्याला पितांबर म्हणतात. तू लंबोदर आहेस, पितांबर आहेस, फणीवर बंधना आहेस. तू जे पितांबर कमरेला घालतोस ते पितांबर किंवा तो कडदोरा तू नागाने बांधलेला आहेस, त्याला नागाचे बंधन आहे. तू फणीवर बंधना आहेस. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. हू हॅज स्ट्रेट हे ट्रंक. तुझी जी सोंड आहे ती सरळ आहे. अँड इज वक्रतुंड, तू वक्रतुंड आहेस. वक्रतुंड म्हणजे वन हू ब्रेक्स द इगो ऑफ अ पर्सन हू बिहेव्स अँटी सोशियल. ही समाजामध्ये अशी व्यक्ती की जी समाज नियमाविरुद्ध वागते, वाईट वागते, अशा व्यक्तीचा गर्व तू काय करतोस, नष्ट करतोस. म्हणून तू वक्रतुंड आहेस. यू आर त्रिनयना. त्रिनयना म्हणजे त्रिनयना, द सन ऑफ थ्री आईड लॉर्ड शिवा. आपल्याला माहिती शंकराला 3 डोळे.
आणि ह्या शंकराचा तू पुत्र आहेस म्हणून तू त्रिनयना आहेस असं या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. पुढे आपल्याला पाहायचं आहे, असं म्हटलेलं आहे, दास रामाचा वाट पाहे सदना. सुरुवातीला आपण इंग्रजीमध्ये समजून घेऊया. आपल्याला माहिती आहे की ही आरती ही रामदास स्वामींनं लिहिलेली आहे आणि ते म्हणतात, आय समर्थ रामदास am waiting for you in my sadhana home. मी समर्थ रामदास तुझी वाट पाहत आहे माझ्या घरामध्ये. कशी वाट पाहत आहे? जस्ट लाईक द स्लेव, दासाप्रमाणे, भक्ताप्रमाणे मी तुझी वाट पाहत आहे. डिवोटी म्हणजे भक्त. मी रामाचा भक्त आहे आणि रामाचा भक्त मी तुझी माझ्या घरामध्ये वाट पाहत आहे असं या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. पुढे काय म्हटलेले पाहूया. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. पहा, तर रामदास स्वामी म्हणतात, प्लीज हेल्प अस, प्रोटेक्ट अस ड्युरिंग बॅड टाइम्स. हे देवा, आमच्या जीवनातील वाईट काळात, संकटाच्या वेळेस तू आम्हाला मदत कर, आमचे संरक्षण कर. माय सॅल्युटेशन्स टू लॉर्ड. आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. तू सुरवर वंदना आहेस. इथं म्हटलेले बा, संकटी पाहावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना आहेस. सुरवर वंदना म्हणजे सर्वश्रेष्ठ जे देव आहेत हे सुद्धा तुझी वंदना करतात असा तू आहेस. आणि शेवटी असं लिहिलेलं आहे, जयदेव जयदेव जयमंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. हेल द गॉड, हेल द गॉड, हेल द ऑस्पिशियस आयडॉल. ऑल आवर विशेस आर फिल्ड बाय जस्ट दर्शन लुकिंग ॲट द आयडॉल. म्हणजे हे देवा तुझा जय जयकार असो. फक्त तुझ्याकडे पाहण्यामुळे आमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशा पद्धतीनं या ठिकाणी आरतीचा आपण अर्थ पाहिलेला आहे. ह्या आरतीचा अर्थ इंग्रजी आणि मराठीमध्ये सांगून मी गणपतीची भक्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये काही चुका झाल्या असतील ती कृपया माफ करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कृपयाला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.